टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज मी तुमच्यासाठी एक छान अशी रीडिंग घेऊन आलोय, ती म्हणजे श्रीकृष्णांची आहे। आणि श्रीकृष्ण तुम्हाला जे म्हणजे एक या रीडिंगचा असाच विषय आहे की श्रीकृष्ण तुम्हाला काळाच्या भोवऱ्यातून बाहेर काढतायत। म्हणजे एखाद्या अशा गोष्टी तुमच्या अवतीभोवती सुरू असतील, ॲज अ फॅमिली मॅटर्स काही असतील, किंवा तुमच्या अवतीभोवती असं तुमच्या करिअरच्या ह्याच्यामध्ये काही असेल, किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येत असतील, काही अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखं यश मिळत नाहीये, किंवा तुमच्या मनासारखं जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला मिळत नाहीये, असं काही असेल तर तुम्हाला त्याच्यामधून ज्या काही तुमच्या समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्या सगळ्या भोवऱ्यातून तुम्हाला श्रीकृष्ण बाहेर काढतायत। आणि त्यासाठी तुम्हाला काय मार्गदर्शन करतायत, काय मेसेज देत आहेत, ते आपण या रीडिंग मधून बघायचं आहे। तर आपण बघूया काय मेसेज देत आहेत श्रीकृष्ण तुम्हाला। आणि श्रीकृष्ण तुम्हाला या काळाच्या आणि जो काही तुमच्या मनामध्ये आणि जे सावट तुमच्यावर पडलेला आहे त्या ह्याच्यावरून तुम्हाला बाहेर काढताय। मनात काय भीती आहे, काही हे आहे, तर त्या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला तिथं बाहेर काढलं जाते। तर बघूया आपण नक्कीच काय मेसेज तुमच्यासाठी इथं दिला जातोय। श्रीकृष्ण तुम्हाला डार्कनेस हे कार्ड असते आहे बघा, राइज अबाउट द डार्कनेस द लाईट इज हिअर, हे या कार्डचं हे आहे। तर नक्की श्रीकृष्ण तुम्हाला काळाच्या भोवऱ्यातून बाहेर पाडतायत। आणि जे काही डार्कनेस तुमच्या अवतीभोवती आहेत, जे काही तुमच्या फॅमिली मॅटर जे तुमचे चाललेले आहेत, किंवा काही वैवाहिक आयुष्यामध्ये असतील, मुलींचं काहीही प्रॉब्लेम असतील, त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही प्रॉब्लेम असतील, तरी सुद्धा त्यांच्या आयुष्यातून ते डार्कनेस निघून जात आहेत, किंवा करिअरमध्ये काही अडथळे येत आहेत, करिअरमध्ये मनासारखं यश मिळत नाहीये, किंवा त्या ह्याच्यामध्ये पुढे जात असताना तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येत आहेत, तर इथं तुम्हाला ते सांगितलं जातंय की प्रकाश तुमच्याकडे येतोय, सूर्योदय जो काय आहे, सूर्य किरणं जी तुमच्या आयुष्यावर जी पडणं खरंच गरजेचं होतं। कारण खूप सारा काळ, खूप सारा वेळ तुम्ही अंधारात घालवलेला आहे, चाचपडत घालवलाय, खूप त्या प्रश्नांवर चर्चा म्हणा, ते प्रश्न म्हणा सोडवत तुम्ही खूप प्रयत्न केले, सगळे प्रश्न सोडवण्याचा, सगळ्या त्या कचाट्यातून बाहेर पडण्याचा, पण ते होत नव्हतं। त्याच्यामधून तुम्ही बाहेर पडण्याऐवजी बऱ्याच वेळा त्यामध्ये अडकत जात होता। आणि एका क्षणी असं आता झाले की तुम्ही सगळं सोडून दिलेलं आहे, ते नको, कुठल्याही ह्याच्यातून म्हणजे दलदल नकोस, त्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडलाय। पण तरी सुद्धा मनामध्ये काही सारे असे खूप प्रश्न तुमच्यामध्ये आहेत की कसा ह्याच्यावर मार्ग काढायचा, तर तो मार्ग तुम्हाला इथे दिला जातोय, मार्ग दाखवला जातोय। आणि तो मार्ग असा आहे जो तुम्हाला तुमच्या नवीन दिशेला तुम्हाला घेऊन जाणार आहे। तुमच्यामधलं तुमची विचार करण्याची शक्ती असेल, किंवा अशी मार्गदर्शन, अशी काही एखादी गुरु, अशी काही एखादी सोल तुम्हाला भेटेल की तिच्यामुळे किंवा त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातले खूप अवघड जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवला जाईल, असं तुम्हाला श्रीकृष्ण इथं सांगतायत। कारण असंच होतं, काही हेल्थचे सुद्धा इश्यू असतील, काही हेल्थचे घरामध्ये कोणाला इश्यू असतील, तर त्या हेल्थच्या ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन मिळेल। आणि तुमच्या आयुष्यात म्हणजे जे आरोग्याची तुमची काही तक्रार असेल, आरोग्याचे तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्या सगळ्या ह्याच्यामधून तुम्ही बाहेर पडताय। आणि तुम्हाला चांगली हेल्थ असेल, किंवा जरी कुणाची घरामधले कुणाचं हे झालेलं असेल, तरी सुद्धा त्या हेल्थवर सुद्धा खूप मोठा म्हणजे लवकरात लवकर चमत्कारिकरित्या त्यामध्ये प्रोग्रेस होतोय। आणि चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर ते बरी होते जे काही हेल्थचे प्रॉब्लेम्स आहेत ते। कारण हा श्रीकृष्णांचा मेसेज आहे। आणि श्रीकृष्ण एकदा हाताला श्रीकृष्णांनी धरलं की ते त्या सगळ्या जे काही प्रश्नांनी जे काही सगळं चक्रव्यूह चाललंय त्यातनं बाहेर काढल्याशिवाय ते गप्प नाही बसत, ते सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर काढतात। फक्त हे काय असतं की आपण हात देण्याची गरज असते, हाक देण्याची गरज असते, त्यांना बोलवलं ना ते अवश्य येतात। आतून हाक मारली पाहिजे, हृदयातून। आणि तुम्ही हृदयातून श्रीकृष्णाला हाक मारलेली आहे। आणि कान्हा असेच आहेत, ते तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला मदतीसाठी, तुमच्या स्वतःसाठी ते तुम्हाला येऊन उभे राहणार आणि तुम्हाला ते मदत करणार, तुमच्यासाठी ते असणार, तुम्हाला सगळ्या गोष्टींचा सहकार्य जे काय आहे अनेक माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार, हा मेसेज तुमच्यासाठी इथं दिला जातोय। आणि जे काय आहे बघा, म्हणजे जे तुमचं आपण काय म्हणतो एक नैसर्गिक आपत्ती सुद्धा आता हे आहे पावसाचे, तर ह्यामध्ये सुद्धा जे काही तुमचं नुकसान झालं असेल, तुम्हाला त्रास झाला,
सगळ्या ह्या गोष्टी म्हणजे बरेच वेळा काही होतं की काही गोष्टींना काही हे माणूस जबाबदार आहे, मग तो एक असतील किंवा अनेक असतील किंवा परिस्थिती जबाबदार असते, काही कारणाने काही गोष्टी होत असतात आणि ज्याची चूक आहे त्याला शिक्षा मिळते आणि ज्याची चूक नाही आहे, ज्याचं काही सुद्धा नाही आहे, त्याला सुद्धा त्या सगळ्या रिंगणात अडकवायला लागतं आणि त्याला सुद्धा शिक्षा मिळते, न केलेल्या गुन्ह्यांची सुद्धा शिक्षा मिळते, होय की नाही. मग हा तर निसर्ग आहे, या निसर्गाच्या विळख्यामध्ये ज्यांना खरंच असं त्रास झाला, ज्यांना खरंच खूप नुकसान झालं, त्रास झाला, ज्यांच्या आयुष्यातला म्हणजे एक दिवस जरी आपण नाही हे केलं किंवा एक महिना जरी असलं, काही आपल्या आर्थिक फायनान्शियल गोष्टी जरा इम्बॅलन्स झाल्या तरी सुद्धा सगळं विस्कटतं. मग अशी एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर आयुष्याचं सगळं जे काही हे असतं ते सगळं विस्कटून जातं आणि खूप मोठं जी संकट ओढवल्यासारखं होतं. तर श्रीकृष्ण ह्याच सगळ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढतात. जे काय आर्थिक म्हणजे जे काय असं नैसर्गिक आपत्तीमुळे डिझास्टरमुळे नुकसान झालेलं असेल, काही झालेलं असेल तरी सुद्धा त्यातून उभं राहण्यासाठी आणि तुम्हाला बळ देण्यासाठी श्रीकृष्ण आहे. फक्त श्रीकृष्णांना हृदयातून हाक मारा, ते तुमचं जो तुमचं अगदी लाईफ तुमची कोर्सनं पुन्हा एकदा चेंज करतायत, पुन्हा एकदा तुमची लाईफ चेंज करतायत. ज्या लाईफमध्ये अंधारमय ज्या लाईफमध्ये तुम्ही राहत होता त्या सगळी लाईफ तुमची प्रकाशमय करतायत. एक पुन्हा एक उजेडाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे सायकल ही स्थिर कधीच नसते, ती सतत फिरत असते. म्हणजे तुमच्या एखाद्या आयुष्यामध्ये की एखादी असं घटना घडली की त्यामुळे पुढं आयुष्यात चांगलंच नाही होणार आहे, आता असं घडलंय तर असंच होईल, पुढं काही होणार नाही, अशी जी मनामधला तुमच्या जी भीती आहे ती भीती श्रीकृष्ण तुमच्या मनामधली काढून टाकतायत. आणि ह्या सगळ्या विळख्यातून कारण तुम्ही स्वतःच्या भीतीमुळे आणि स्वतःच्या प्रश्नांमुळे विचारांमुळे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकलाय आणि त्यातून तुम्हाला श्रीकृष्ण बाहेर काढतात. प्रश्नही स्वतःच विचारता, उत्तरही स्वतःच देता, स्वतःला सगळं वाटतं, होय की नाही. तर श्रीकृष्ण तेच म्हणताय, कधीतरी आमच्याकडे या. तुम्ही जोपर्यंत येणार नाही, जोपर्यंत तुम्ही हाक मारणार नाही, तोपर्यंत मी तुमच्याकडे येणार नाही. कारण मी जरी तुमच्यासाठी असलो तरी सुद्धा तुम्हाला काय होतंय, तुमच्या आत काय होते ते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, तुम्ही मला सांगितलं पाहिजे, तुम्ही मला बोललं पाहिजे, की नाही. बऱ्याच अशा सोर्स असतात की समोरच्याला न सांगता न बोलता कळलं पाहिजे. नाही, समोरचा नाही, देव जरी असला तरी सुद्धा तुम्ही त्याला सांगितलंच पाहिजे, तुम्ही त्याला बोललंच पाहिजे की तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला कुठं त्रास होतोय, कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हिलिंग हवी आहे, आयुष्याच्या कुठल्या ह्याच्यामध्ये, हेल्थ असेल, करिअर असेल, फायनान्स असेल, कोणत्याही प्रॉपर्टी असेल, काही असेल, त्या सगळ्यामध्ये जर तुम्हाला हिलिंग हवी आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये बदल हवे आहेत किंवा त्याच्यामध्ये काही नवीन गोष्टी तुम्हाला इन्व्हॉल्व करायच्या आहेत, काही काढायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला परमेश्वराशी कनेक्ट व्हावं लागतं, त्यांना मागावं लागतं, सांगावं लागतं आणि दिल्यानंतर धन्यवादही द्यायला लागतो, ग्रॅटिट्यूड द्यायला लागतो. कारण तुम्ही मागता ते भरभरून देतात आणि जेव्हा आपल्याकडे नसतं तेव्हा आपण भगवंताकडे जातो आणि जेव्हा नसतं त्यावेळेला मात्र त्यांच्याकडे जात नाही, हो की नाही. मग तर जेव्हा नसेल तेव्हाही जा, जेव्हा असेल तेव्हा तर खूप वेळा जा, असा तुमच्यासाठी श्रीकृष्णांचा मेसेज आहे. कारण तुम्ही जे ध्यान, तुम्ही जिथं कुठं तुमची ऊर्जा लावाल, एनर्जी लावाल, ते वाईब्स एनर्जी तुमच्याकडे आकर्षित होणार आहे आणि म्हणूनच श्रीकृष्णांची ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित झाली. कारण अशी एखादी इथं सोल आहे या चॅनलला किंवा ही रिडिंग बघत असेल की जी खूप श्रीकृष्णांशी कनेक्टेड आहे आणि श्रीकृष्णांचा हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला माध्यम केलं, त्यासाठी धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कमेंट नक्की करा, शेवटपर्यंत रिडिंग ऐका. अशा भोऱ्यातून, अशा खूप साऱ्या गोष्टीतून तुम्हाला श्रीकृष्ण बाहेर काढतात आणि आता तुमच्या आयुष्यात काय मिरॅकल होत आहेत हे तुम्ही बघाल. कारण खूप मोठे मिरॅकल तुमच्या आयुष्यात इथं घडणार आहेत, खूप मोठ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात इथं घडणार आहेत. खूप साऱ्या असं जे काही नॅचरली सगळ्या ज्या गोष्टी आहेत, नॅचरली जे मिरॅकल्स आहेत ते सगळे तुमच्या, कारण फोर्सनं तुमची लाईफ बदलते. तुम्हाला जिथं असं वाटत होतं का ना, ज्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ही एनर्जी ब्लॉक झालेली आहे किंवा काही अशा नकारात्मक एनर्जीज आहेत, नकारात्मक अदृश्य शक्ती असतात, नकारात्मक वाईब्स असतात, काही लोकांचे विचार असतात, काही लोकांचं म्हणणं असतं की अरे म्हणजे त्यांचे विचार असतात, त्यांच्या नजरा असतात, त्यामुळे सुद्धा ब्लॉकेजेस येतात. अशा सोर्स खूप असतात. तर त्या सगळ्यांच्या ह्याच्यापासून बाजूला काढून, म्हणजे त्यांच्या नजरेवरच एक झापड हे टाकून तुम्हाला त्यांच्या नजरेतून बाहेर काढून पुन्हा तुमच्या रोलमध्ये तुम्हाला आणण्यासाठी श्रीकृष्ण हे करतात. म्हणजे त्यांच्या ते खूप साऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात
बदल करतायत, घडवतायत नॅचरली. मग नॅचरली तुमच्या आयुष्यात प्रेम येतंय, आनंद येतोय, प्रेमळ माणसं येत आहेत, आजूबाजूला सगळे छान व्हाइब्स येत आहेत, निसर्ग आहे आणि प्रेम आहे, आनंद आहे. या सगळ्या गोष्टींचा जो मधुर मिलन जे काय आहे ते सगळं छान पद्धतीनं तुमच्या आयुष्यात बदलत आहे. म्हणजे हाच आहे, अंधार फोर्सनी बदलतोय. जर अंधार सगळीकडे आहे, अंधार पडलाय आणि अंधारमय असे व्हाइब्स आहेत, तर त्यातून प्रकाश पाहिजे असेल, प्रकाश येत असेल, तर त्या प्रकाशात तुम्हाला राहायचं आहे, तर तुम्हाला त्या अंधारातून बाहेर काढलं पाहिजे की नाही. मग प्रकाश आता जिथं तुम्ही ज्या व्हाइब्स मध्ये तुम्ही असाल, आजूबाजूला निसर्ग असेल, पूर्ण प्रकाशमय वातावरण आहे, छान आहे, मस्त आहे, तुम्हाला उभारी देणारा आहे, तुम्हाला तुमच्या कलागुणांना वाव देणारा आहे, तुमच्यातल्या कला बाहेर काढणारा असा आहे, तर यामध्ये सुद्धा श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत त्या सगळ्या त्या घेरातनं तुम्हाला त्यांनी बाहेर काढलेला आहे ऑलरेडी. कारण आजूबाजूचा अंधारापेक्षा मनातला आणि बुद्धीचा असेल, मनाचा असेल, हृदयावर पडलेला अंधार खूप मोठा असतो आणि त्या अंधाराचं जे झाकण आहे, ती झापड आहे, त्यातनं बाहेर निघणं माणूस खूप महत्वाचा आहे. आणि श्रीकृष्ण तोच बदल तुमच्यातला करतायत. कारण वरून आजूबाजूला कितीही अंधार असला तरी सुद्धा, उजेड असला, प्रकाश असला तरी सुद्धा आत अंधार असेल तर त्याला कोण जाग करणार किंवा त्याला कोण उजेडात आणणार की नाही. त्यासाठी स्वतःच आपण ध्यानात गेलं पाहिजे. ध्यान जे काय तुम्ही केलं, योग केला किंवा परमेश्वरावर विश्वास ठेवला, श्रीकृष्णांचा हात धरला, त्यामुळे आतून तुम्ही प्रकाशमय होताय, आतून प्रकाशमय होताय. आणि म्हणूनच ह्या सगळ्या भोवऱ्यातून तुम्हाला बाहेर काढतायत श्रीकृष्ण. हा भोवरा जो होता तो खूप असा अंधारमय होता, त्याला असं वाटत होतं की तुम्ही त्यामध्येच राहावं, तुम्ही त्याच गोष्टींमध्ये जकडून आकडून हे करून राहावं, पण त्या सगळ्यांना धुडकावून तोडून तुम्ही त्यातनं बाहेर पडला, त्या अंधारातून बाहेर पडला आणि एका प्रकाशमय ज्वलंत अशी जी काय एक सूर्याची पहिली कोवळी किरण जशी पडावी ना, बाहेर यावी, जसं महालक्ष्मींच्या पायावर सूर्यकिरण येतात, तशी जी किरण आहे, सूर्याचं जे किरण आहे ना, तशी तुमच्या आयुष्यात एक नवीन जगण्याची उमेद श्रीकृष्ण तुम्हाला देत आहेत. आणि ही उमेद म्हणजे तुम्हाला, थँक्यू सो मच महादेव, थँक्यू. आणि सूर्याची किरण सांगितलं मी आणि इथं महादेवांचं हे आलेलं आहे. तर सूर्याची जी किरण तुमच्या आयुष्यात आणि महालक्ष्मींचे आशीर्वाद आणि श्रीकृष्णांचे आशीर्वाद हे सगळं तुमच्या बरोबर आहे. काळ भोऱ्यातून सगळ्या तुम्हाला बाहेर काढल्या. पण ही अशी शक्ती आहे जिने तुम्हाला वरद हस्त दिला, तुमच्या पाठीशी उभी राहिली, भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभी राहिली. हृदयात तुमच्या ज्यांचं स्थान आहे त्यांनी तुम्हाला तुमच्या हृदयापर्यंत तो काळाभोर जो काही काळ होता त्याला येऊच दिलं नाही, त्याला संपवलं त्यांनी तिथंच त्यांनी संपवलं. त्यांना तो खूप प्रयत्न करत होता पण त्याला त्यांनी संपवलं, मुळापासून संपवलं. आणि त्यांनी तुम्हाला एका अशा खूप छान प्रकाशमय याच्यामध्ये तुम्हाला आणले. आणि प्रकाश असं म्हणजे स्वतःला आपला आवरा आपण चेक करायचा असतो, तर स्वतःचा तुमचा आवरा तुम्ही चेक केला तर तुम्हाला एक छान अशी पॉझिटिव्ह व्हाइब्स दिसेल, खूप प्रकाशकरण असं पूर्ण व्हाईट कलर सगळा दिसेल आणि छान तुमचे शब्द असतील, तुमची वाणी असेल, तुमचं दिसणं असेल किंवा ह्याच्यामधून खूप सारे पॉझिटिव्ह सकारात्मक व्हाइब्स बाहेर पडतील असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. आणि हे जे कार्ड आहे म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनचं आहे. आणि आता तुम्हाला श्रीकृष्ण आणि महादेव तुम्हाला सांगतायत तुम्हाला जसं हवं होतं तसा रंगमंच तुम्हाला दिलेला आहे. जसा हवा होता, जसा तुमच्या कलेला साजेसा आहे तसा रंगमंच तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. तर त्या रंगमंचावर बिनधास्तपणे नाचा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण हा रंगमंच असा आहे जिथं तुमच्या कलागुणांना वाव मिळेल, तुमच्या कलागुणांना, तुमच्या वाणीला, तुमच्या कलेला, तुमच्या भक्तीला वाव मिळेल असा रंगमंच ते तुम्हाला देत आहेत. त्या रंगमंचावर मस्त बेभान होऊन तुम्ही नाचा आणि तुम्हाला जे जे हवं आहे ते सगळं तुमच्यासाठी ते अवेलेबल करतात. म्हणूनच जो भोरा काळाचा असा मी म्हटलं तुम्हाला तेच असेल. जे काही तुमचं फायनान्शियल गोष्टी असतील किंवा प्रॉपर्टीच्या असतील किंवा आणि काही असे ह्याच्या असतील, सगळ्या ह्याच्यामधून त्या सगळ्या ह्याच्या कालचक्रामधून ते तुम्हाला बाहेर काढतात. आणि तुमचा जो वेळ आहे, जो क्वालिटी टाइम जो तुम्हाला तुमच्या बरोबर स्पेंड करण्याचा राहत होता, तुम्ही स्वतःला वेळच देत नव्हता, स्वतःला कुठं तरी तुम्ही इग्नोर करत होता स्वतःला. सगळ्यांसाठी एनी टाइम अवेलेबल, पण स्वतःला तुम्ही इग्नोर करत होता. म्हणूनच हा तुमचा जो स्वतःचा वेळ आहे तो महादेव आणि श्रीकृष्ण तुम्हाला देत आहेत. स्वतःचा तुमचा वेळ तुम्हाला देत आहेत. कारण त्यामुळेच तुमची वेगळी छबी आणि तुमचा उत्साह, तुमचा आनंद आणि हेच सगळं तुमच्या आयुष्यातला प्रकाश आणि उजेड
जो उत्साह आहे तोच असा छान हे करून राहणार आहे, तुम्हाला प्रभावित करणारा आहे, तुमच्या वाणीला, तुमच्या शब्दांना, तुमच्यातल्या शक्तीला, तुम्ही जे काही करताय त्याला प्रभावित करणारा आणि पुढे नेणारा, प्रोत्साहित करणारा असा असेल असं तुम्हाला इथं सांगितलं जातंय. आणि महादेव तुम्हाला तेच सांगतायत, कारण जो काही काळाचा भोरा तुमच्याकडे येत होता तो साक्षात महादेवाने त्रिशूलाने संपवलेला आहे. जो त्रिशूलाने संपवलेला आहे, जो काळभोर काळा येत होता ना तुमच्याकडे, तो खूप दूर होता पण त्याने तुम्हाला कनेक्ट केलं होतं. म्हणजे काय अशी एनर्जी होती, नकारात्मक एनर्जी होती, खूप दूर होती ती, पण त्यांनी तुम्हाला कनेक्ट केलं होतं. कारण तुमचे व्हाइब्स खूप सकारात्मक आहेत आणि पॉझिटिव्ह आहेत, पण ते तुमच्या लक्षात नाही आलं असं तुम्हाला इथं सांगितलं जातंय की तुम्हाला नाही कळलं ते. तुम्ही जेव्हा झोपेत असाल किंवा असं ह्याच्यात असाल, तुम्ही शांत असाल, झोपलेले असाल, तेव्हा सुद्धा स्वप्नामध्ये असं तुम्हाला भीती वाटली असेल, काही असेल, पण त्या शक्तीने तुमच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला असेल, तर तेव्हा साक्षात महादेवांनी त्रिशूलाने त्याला संपवलेलं आहे. त्यामुळं भिरण्याचं कोणतेही कारण नाही आहे. घाबरू नका. जर स्वप्नामध्ये अशी काही भीती तुम्हाला वाटली असेल, घाबरला असाल, काही अशी हे झाले असेल, दचकून उठला असाल, तरी सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जातंय की महादेवाने त्या शक्तीला, जी काळ शक्ती आहे तिला संपवलेलं आहे आणि नवीन सकाळ, नवीन उजेड, नवीन उत्साह तुमच्या आयुष्यात येतोय. आणि जी पौर्णिमा आहे, आता जी पौर्णिमा झाली किंवा येणाऱ्या पौर्णिमेच्या वेळेस, पौर्णिमेपर्यंत ऍक्च्युली मला इथं सांगायचं होतं, पौर्णिमेपर्यंत जी येणारी पौर्णिमा, म्हणजे आता अमावस्या आहे, अमावस्येनंतर जी येणारी जी पौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेपर्यंत काही नॅचरली मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात होणे आहे असं तुम्हाला ह्या कार्ड्स मधून सांगितलं जाते. कारण हे जे कार्ड आहे आणि हे म्हणजे मला इथं खूप स्वाइप्स येत होते हे पौर्णिमेचे, तर चंद्राचे, तर ही पौर्णिमा जी आहे, ही जी पौर्णिमा आहे, ह्या पौर्णिमा, येणारी पौर्णिमा, आत्तापासून ही रिडिंग तुम्हाला मिळाल्यापासून ही टाइमलेस रिडिंग असते. जेव्हा तुमच्या समोर येईल त्यावेळी तुम्हाला ते व्हाइब्स नक्कीच, कारण त्या ज्या तुमच्या ऊर्जे एनर्जी प्रमाणे ती तुमच्यापर्यंत पोहोचणार. ज्यावेळी तुम्हाला ही रिडिंग मिळेल त्यापासूनची पुढची जी येणारी पौर्णिमा असते, तेव्हापासून तुमच्या आयुष्यात नॅचरली मिरॅकल्स व्हायला लागतील, नॅचरली काही गोष्टी व्हायला लागतील. तर तुम्ही काही करणार नाही, पण अचानकपणे नॅचरली तुम्हाला सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट व्हायला लागतील. जिथं जिथं तुम्हाला असं वाटत होतं ब्लॉकेजेस आहेत, त्या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट इथं व्हायला लागतील आणि त्या केल्या जातील असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. खूप मोठा मेसेज आहे बरं का, खूप मोठा मेसेज आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनलला, कारण अशा रिडिंग्स तेव्हाच होतात जेव्हा ती सोल कनेक्ट होत असते, आणि अशा सोल्स आहेत ज्या चॅनलला कनेक्टेड आहेत, म्हणूनच एवढी मोठी ही रिडिंग झालेली आहे. नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि पुढे रिडिंग काय आहे अजून ऐका तुम्ही नक्कीच. तर बघा, ही अशी सोल बाहेर काढायची आहे. तुम्ही तुमच्यातली जी सोल, मी पुन्हा सांगते, मी रिडिंगच्या सुरुवातीपासून म्हणत आहे, सोल जे म्हणत आहे तेच महाअवतार बाबाजी जे काही, म्हणजे ही सोल अशी आहे जी अहिंसेवर, जिनं मार्गदर्शन केलं, जिनं ज्ञान दिलं, अशी सोल ही आहे. म्हणजे तुमचा जो थॉट चक्र आहे, ती जी शक्ती होती, तिनं तुमच्या थॉट चक्रावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण हे व्हाइब्स मला तसे दिसतात की तुमच्या थॉट चक्रावर, जर तुमचा काही बिझनेस असेल, बोलण्याचं असं काही तुम्ही करत असाल, किंवा तुम्ही तुमच्या शिक्षण संस्था असतील, शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही असाल, तर त्यामध्ये सुद्धा इथं तुम्हाला सांगितलं जाते की थॉट चक्रावर तुम्हाला थोडंसं काम करायचं आहे, आणि तुमच्या थॉट चक्रावर त्याने अटॅक करण्याचा प्रयत्न केला तर थोडंसं तुम्ही महादेवांचं जे व्हाइब्स आहे ते तुमच्या थॉटला देण्याचे प्रयत्न करा. महादेवांचा आशीर्वाद म्हणजे काही अशी एक असं हे बंद करायचं, आणि ओम नमः शिवायचा जप तुम्ही 11 वेळा करा किंवा 108 वेळा करा, किती 21 वेळा करा, पण अशी एक मूठ, जेव्हा उजवी मूठ जी आहे ती बंद करा आणि डोळे बंद करा, मूठ बंद करा, आणि ओम नमः शिवायचा जप 11 वेळा किंवा 21 वेळा करा, आणि ती जी मूठ आहे ती तुमच्या थॉटला अशी तुम्ही लावा. कारण त्यामुळे तुमचं थॉट हे होईल, व्हाइब्स जे काही तुमची साठवलेले पॉझिटिव्ह व्हाइब्स आहेत ते तुमच्या घशापर्यंत, म्हणजे तुमच्या थॉटपर्यंत पोहोचतील, आणि तुमचा थॉट चक्र हील व्हायला लागेल. हे दिवसातून तुम्ही 2-3 वेळा केला तरी सुद्धा चालेल, अगदी 2-3 दिवस तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला खूप त्याच्यामध्ये चेंजेस होतील. किंवा तुम्हाला बोलताना काही त्रास होत असेल तरी सुद्धा तुम्हाला हे सांगितलं जाते, कारण ज्यांनी विष पचवले ते तुम्हाला सांगतायत की त्यांच्या आशीर्वादानेच ह्या सगळ्या गोष्टी
बाहेर तुमच्यातल्या पडतायत. जे काही चुकीचं आहे, जे काही ज्यांनी तुम्हाला तुमच्या थॉटवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला त्यांना संपवलंय. पण जे व्हाईब्स असतात ते असतात, त्यामुळे ते संपवणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडंसं तुम्हाला ते संपवायचं आहे. ओमचं जितकं जास्त उच्चारण करा, ओम मेडिटेशनशी कनेक्ट व्हा, ओमचं उच्चारण करा, ओम चॅन्टिंग करा. कारण ओम जर तुम्ही ओमचं हे करत असाल, ध्यान करत असाल, मेडिटेशन करत असाल, तरी सुद्धा खूप छान तुमच्या याच्यामध्ये बदल होईल. आणि ज्या ज्या याच्यामध्ये तुम्हाला असं वाटते जडपणा वाटतोय ते सगळं हलकं होईल आणि सगळ्या ह्याच्यामधले ब्लॉकेजेस निघून जातील. हा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. आणि खूप छान असं म्हणजे तुमचं जे कनेक्शन आहे, मी तुम्हाला सांगेन, तुमचं जे कनेक्शन आहे, हे जे रिडिंग जे खरंच जे कोण ऐकतायत ना त्यांचा म्हणजे आतून कनेक्शन महादेवांशी आहे, अगदी हृदयातून कनेक्शन महादेवांशी. म्हणूनच तुमच्यातली खरी सोल ते बाहेर काढतायत. तुमच्यातला वरचा जो औरा आहे, जो कार्मिक आहे, तो काढून टाकून तुमच्यातली खरी जी सोल आहे, जी खूप पॉझिटिव्ह आहे, जी खूप सकारात्मक आहे, परमेश्वराची देण आहे. आणि पास्ट लाईफ मधून तुम्ही तुमचा हा कर्मा जो चांगला आहे तो तुम्ही घेऊन आलेले आहात. आणि त्यामुळे ती जी सोल आहे ती तुमच्यातून बाहेर पडते. इथं तुम्हाला हे सांगितलं जात आहे. ही महादेवांच्या आशीर्वादामुळे होते, श्रीकृष्णांच्या आशीर्वादामुळे होते. कारण ह्या दोन शक्ती आहेत, या दोन शक्तींनीच हे सगळं बदलण्याचं हे केलेलं आहे. तुम्हाला त्यांनी असं हात धरलेले आहे, दोघांनी हात धरलेले, श्रीकृष्णांनी आणि महादेवांनी. आणि तुम्हाला ते पुढं घेऊन चालेल, पुढं घेऊन चालेल तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत. तुमचा जो लाईफ पर्पज आहे तिथपर्यंत ते तुम्हाला घेऊन चालेल. तुम्हाला पुढं जायचं आहे. कारण तुमच्यातनं एक कार्मिक सगळं निघून गेलंय आणि सगळ्या त्या काळचक्रातून तुम्हाला बाहेर काढलेलं आहे श्रीकृष्णांनी. आणि जो काही रिअल स्टोरी, रिअल लाईफ जी चालू झाली आहे ती आता होतीये. तर तुम्हाला फक्त त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं आहे, कनेक्ट राहायचं आहे, असं तुम्हाला इथं सांगितलं जात आहे. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नक्की व्हिडिओ रिडिंग ज्या काय असतात त्या शेवटपर्यंत ऐका, म्हणजे त्याच्यातून तुमच्यासाठी काही महत्त्वाचे मेसेजेस दिले जातात. आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका रिडिंग तुम्हाला कशी वाटली. पुन्हा अशा छानशी रिडिंग घेऊन मी तुमच्यासाठी